नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, CROमध्ये ट्रिगर लेवल नॉबचे कार्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निवडलेल्या चॅनलच्या क्षेत्रांमध्ये स्थिर कामगिरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक इनपुट सिग्नलची पातळी बदलणे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मोजमाप करण्यासाठी मेगरचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उच्च रेजिस्टन्स. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मापदंड मल्टीमीटरने मोजले जाऊ शकत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तापमान. चौथा प्रश्न आहे, सेमीकंडक्टर उपकरणांचे आरोग्य यांच्या मदतीने तपासले जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डिजिटल मल्टीमीटर. पाचवा प्रश्न आहे, 1 अँपिअर तास खालीलपैकी कोणत्या समान आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3600 कुलॉम. सहावा प्रश्न आहे, रिकाम जागा मूल्य रेजिस्टन्स वापरून ॲममीटरची श्रेणी वाढवता येते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कमी मूल्य वापरून रेजिस्टन्सची ॲममीटरची जी श्रेणी आहे ती वाढवता येते. सातवा प्रश्न आहे, पॉवर फॅक्टर मीटरमध्ये रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोणतेही नियंत्रक स्प्रिंग नाही. आठवा प्रश्न आहे, डायनॅमो प्रकारची उपकरणे रिकाम जागा म्हणून वापरली जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वॅटमीटर. नववा प्रश्न आहे, रेजिस्टर ज्यामध्ये रेजिस्टन्स वाढवल्याने तापमानात वाढ होते त्या रेजिस्टरला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सेन्सर. 10वा प्रश्न आहे, मूव्हिंग आयर्न प्रकारातील ॲममीटरमध्ये कॉईलमध्ये रिकाम जागा असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जाड वायर आणि टर्नची कमी संख्या. 11वा प्रश्न आहे, वायर बसवल्यानंतर चाचण्या घेण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेगर. 12वा प्रश्न आहे, आलेख शीटवर मोजल्या जाणाऱ्या प्रमाणाचे वाचन रेकॉर्ड करणाऱ्या उपकरणांना रिकाम जागा उपकरणे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रेकॉर्डिंग. 13वा प्रश्न आहे, रिकाम जागा टॉर्क हे सूचक साधनांमध्ये पॉइंटर हलविण्यासाठी लागू केले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डिफ्लेक्टिंग. 14वा प्रश्न आहे, कंट्रोलिंग टॉर्क लागू करण्यासाठी गुरुत्वाकर्षण नियंत्रण वापरणारे मोजमाप उपकरण फक्त रिकाम जागा स्थितीत वापरले जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उभ्या. 15वा प्रश्न आहे, रिकाम जागा हे रेजिस्टन्स आउटपुट करण्यासाठी वापरले जाऊ शकते जे त्यावर लागू व्होल्टेजचे कार्य असेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पोटेन्शिओमीटर. 16वा प्रश्न आहे, एनर्जी मीटरमध्ये ड्रायव्हिंग सिस्टम, रिकाम जागा नोंदणी प्रणाली आणि रिकाम जागा हे मूलभूत बांधकाम भाग बनवतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मूव्हिंग प्रणाली आणि ब्रेकिंग प्रणाली. 17वा प्रश्न आहे, कोणत्या एनर्जी मीटर प्रणालीमध्ये फिरती ॲल्युमिनियम डिस्क असते जी सिरीज आणि पॅरलल मॅग्नेटच्या एअर गॅपमध्ये ठेवली जाते आणि शाफ्टवर बसवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मूव्हिंग प्रणाली. 18वा प्रश्न आहे, एनर्जी मीटरच्या ड्रायव्हिंग सिस्टमचा मुख्य घटक कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इलेक्ट्रोमॅग्नेट. 19वा प्रश्न आहे, एनर्जी मीटरच्या नोंदणी प्रणालीचे मुख्य कार्य काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲल्युमिनियम डिस्कच्या फिरण्याची संख्या रेकॉर्ड करणे. 20वा प्रश्न आहे, प्रेशर कॉईलमधून वाहणारा करंट आणि ऊर्जा मोटरमधील सप्लाय व्होल्टेज यांचा संबंध काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विद्युत करंट सप्लाय व्होल्टेजपेक्षा 90 अंश मागे आहे. 21वा प्रश्न आहे, रिकाम जागा उपकरण एकदा सप्लायशी जोडल्यानंतर कालावधीत मोजल्या जाणाऱ्या प्रमाणाची एकूण रक्कम देतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंटिग्रेटिंग. 22वा प्रश्न आहे, मूव्हिंग लोखंडी उपकरणात टॉर्क नियंत्रण करण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र वापरले जाऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्प्रिंग नियंत्रण.
23वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय मेगर वापरण्याचा उद्देश दर्शवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजणे. 24वा प्रश्न आहे, ऊर्जा मीटरचा डिस रिकाम जागा नावाच्या पदार्थापासून बनवलेला असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲल्युमिनियम. 25वा प्रश्न आहे, साधारणपणे ॲमीटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंटचा रेजिस्टन्स रिकाम जागा मूल्याचा असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, खूप कमी. 26वा प्रश्न आहे, मल्टीमीटरचा वापर रिकाम जागा मोजण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. 27वा प्रश्न आहे, सीटीचा वापर रिकाम जागा मोजण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, करंट. 28वा प्रश्न आहे, CROचे पूर्ण रूप रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. 29वा प्रश्न आहे, उपकरणामध्ये डॅम्पिंग टॉर्क साधारणपणे रिकाम जागाद्वारे उत्पादित होत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रोस्टॅटिकली. 30वा प्रश्न आहे, 132 kV AC व्होल्टेज रिकाम जागाद्वारे मोजले जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्टमीटर. 31वा प्रश्न आहे, सिंगल फेज टाईप एनर्जी मीटरमध्ये शंट मॅग्नेटिक फ्लक्स केल्यावर जास्तीत जास्त टॉर्क तयार होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सप्लाय व्होल्टेज 90 अंशांनी लॅग आहे. 32वा प्रश्न आहे, पॉवर फॅक्टर मीटरमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नियंत्रक स्प्रिंग नाही. 33वा प्रश्न आहे, 1 मेगर रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मूव्हिंग कॉईल प्रकारचे उपकरण. 34वा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या उपकरणामध्ये हवा घर्षण डॅम्पिंग वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मूव्हिंग आयर्न. 35वा प्रश्न आहे, PMMC मीटर रिकाम जागा मोजू शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फक्त DC प्रमाण. 36वा प्रश्न आहे, रिकाम जागाचा अंतर्गत रेजिस्टन्स आदर्शपणे असा असावा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 0. 37वा प्रश्न आहे, मेगर रिकाम जागा करण्यासाठी वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन्सुलेशन रेजिस्टन्स. 38वा प्रश्न आहे, करंट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये रिकाम जागा असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, काही वळणे. 39वा प्रश्न आहे, पॉवर फॅक्टर मीटरमध्ये रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1 करंट कॉईल आणि 2 पोटेन्शियल कॉईल. 40वा प्रश्न आहे, जर व्होल्टमीटर लोडसह सिरीजमध्ये जोडला असेल तर? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सर्किटमध्ये जवळजवळ कोणताही विद्युत करंट होणार नाही. 41वा प्रश्न आहे, मोजमाप यंत्राचे हलणारे भाग आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ज्वेल्ड बिअरिंग. 42वा प्रश्न आहे, जेव्हा 3 फेज बॅलन्स लोडवर सप्लायचा फेज क्रम उलट केला जातो तेव्हा? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोनात फेज करंट बदल परंतु मॅग्निट्यूड नाही. 43वा प्रश्न आहे, व्हीटस्टोन ब्रिज सर्किट कधी संतुलित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गॅल्व्हनोमीटर नसताना मधून करंट वाहतो. 44वा प्रश्न आहे, वॅटमीटर वाचतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरासरी पॉवर. वॅटमीटर हा सरासरी पॉवर वाचतो. 45वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये अंतर्गत ऊर्जा स्रोत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओहम मीटर. 46वा प्रश्न आहे, 3 फेज पुरवठ्यामध्ये लोड चालविण्याकरता पॉवर आणि पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी सिंगल फेज वॅट मीटरची कमीत कमी संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2.
47वा प्रश्न, केल्विन ब्रिज मोजण्यासाठी वापरला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कमी रेजिस्टन्स. 48वा प्रश्न आहे, ऊर्जा मीटरच्या ॲल्युमिनियम डिस्कमध्ये छिद्र रिकामी जागा दिले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रिम्पिंग प्रतिबंधित करण्यासाठी. 49वा प्रश्न आहे, हॉट वायर ॲममीटरसाठी खालीलपैकी कोणते सत्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. मापनासाठी थर्मल इफेक्ट वापरते, डिफ्लेक्शन विद्युत प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे आणि करंटची RMS किंमत मोजते. 50वा प्रश्न आहे, करंट ट्रान्सफॉर्मर रिकामी जागा कार्यरत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उच्च अल्टरनेटिंग करंट मोजण्यासाठी. 51वा प्रश्न आहे, हॉल इफेक्ट टॉंग टेस्टर रिकामी जागा मोजण्यासाठी वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, AC आणि DC करंट. 52वा प्रश्न आहे, फॉल ऑफ पोटेन्शियल ही रिकामी जागाच्या मोजमापासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अर्थ रेजिस्टन्स. 53वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्टर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मेगर. 54वा प्रश्न आहे, एडी करंटची वैशिष्ट्ये रिकामी जागामध्ये वापरली जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, MC मीटरमध्ये ओलणे. 55वा प्रश्न आहे, रिकामी जागासाठी मूव्हिंग आयर्न उपकरण वापरले जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, AC आणि DC दोन्ही पुरवठ्यासाठी. 56वा प्रश्न आहे, टेकोमीटरचा वापर रिकामी जागा मोजण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गती. 57वा प्रश्न आहे, रिकामी जागापर्यंत फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी CROचा वापर केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 GHz. 58वा प्रश्न आहे, स्वयंचलित लोहामध्ये तापमान समायोजनाचे स्वयंचलित नियंत्रण रिकामी जागाद्वारे केले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, थर्मोस्टॅट. 59वा प्रश्न आहे, विद्युत उपकरणांचा रिकामी जागा मोजण्यासाठी वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्सुलेट रेजिस्टन्स. 60वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उपकरण फक्त DC प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कायम चुंबक. 61वा प्रश्न आहे, सामान्यतः रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटरचे स्केल रिकामी जागा असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 45 ते 55 हर्ट्झ. 62वा प्रश्न आहे, वॅटमीटर हे रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिग्नल यंत्र. 63वा प्रश्न आहे, गरम यंत्रातील थर्मोस्टॅट रिकामी जागा वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तापमान नियंत्रणासाठी. 64वा प्रश्न आहे, कॅथोड रे ऑसिलेटर CROचे हृदय रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कॅथोड रे ट्यूब CRT. 65वा प्रश्न आहे, करंट ट्रान्सफॉर्मरचा वापर सबस्टेशनमध्ये खालीलपैकी रिकामी जागाची रेंज वाढवण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲमीटर. 66वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत 0.1 ओहम ते 1 मेगा ओहम रेंजमधील रेजिस्टन्स मोजण्यासाठी योग्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्होटस्टोन ब्रिज पद्धत. 67वा प्रश्न आहे, मापन यंत्राला काय म्हणतात ज्यामध्ये नियंत्रण टॉर्क अनुपस्थित असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, PF गेज. 68वा प्रश्न आहे, उच्च पोटेन्शियलवर पुरेसे इन्सुलेशन ब्रेकडाऊन चाचणीसाठी रिकामी जागा योग्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेगर. 69वा प्रश्न आहे, कमी व्होल्टेज उपकरणे 440 व्होल्टवर मेगर चाचणी करण्यासाठी पुरेसे व्होल्टेज रेटिंग आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 500 व्होल्ट. 70वा प्रश्न आहे, CROचे पूर्ण रूप आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. 71वा प्रश्न आहे, 2 वॅटमीटर पद्धतीचा वापर 3 फेज प्रणालीमध्ये ऊर्जा मोजण्यासाठी केला जातो. जेव्हा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संतुलित आणि असंतुलित भार.
72वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सर्वात कार्यक्षम आणि सर्वात जास्त वापरली जाणारी डॅम्पिंग प्रणाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एडी करंट प्रणाली. 73वा प्रश्न आहे, तारांचा इन्सुलेटर रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरलेले उपकरण रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेगर. 74वा प्रश्न आहे, ॲमीटरची श्रेणी कशी वाढवता येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कमी किमतीच्या रेझिस्टन्ससोबत समांतर जोडून. 75वा प्रश्न आहे, इन्सुलेशन रेझिस्टन्स रिकामी जागा वापरून मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मेगर. 76वा प्रश्न आहे, EVO मीटर रिकामी जागा मोजू शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, करंट, EMF आणि रेझिस्टन्स. 77वा प्रश्न आहे, मुव्हिंग कॉईल प्रकारची उपकरणे रिकाम्या जागावर कार्य करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, DC सप्लायवर. 78वा प्रश्न आहे, जमीनचा रेझिस्टन्स रिकाम्या जागाद्वारे मोजला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्राउंड रेझिस्टन्स टेस्टर. 79वा प्रश्न आहे, 1 किलोवॅट तास मीटर ऊर्जा मीटर रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंटिग्रेटेड प्रकारचे उपकरण. 80वा प्रश्न आहे, घरगुती उपकरणे आणि वायर्सचा इन्सुलेट रेझिस्टन्स सामान्यतः वापरून मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेगर.